जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं सत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेषु अहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करीचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंद अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय, कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्यलीला चरित्र विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधिद्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टी कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टी विस्तारण वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. एकोणविंशी हिरण्याक्ष वध. विशी विधी सृष्टी नानाविध. एकविशी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह बावीशी. कर्दम देवहूती विहार तेविशी. श्री कपिल जन्म चोवीशी. पंचविशी भक्ती ज्ञान. सव्वीशी भिन्न तत्वोत्पत्ती. सत्ताविशी प्रकृती पुरुष योगे मुक्ती. अठ्ठाविशी अष्टांग योग कृती. 29शी भक्ती मर्म. 30शी अधोगती स्वार्थांताची. 31शी गती मनुष्यांची. 32शी धूम अर्चिर भक्तियोगाची. 33शी मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंद अध्याय 26. महदादी विविध विषयांच्या उत्पत्तीचे वर्णन. महत्त्व आणि त्याच्या विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन हे यामध्ये दिलेलं आहे.
आपण पाहतो की हे जे स्वतःचं आपलं शरीर म्हणा, हे जग म्हणा, या सगळ्यामध्ये हे पंचभूतात्मक आहे. यामध्ये किती तत्त्व आहेत असा प्रश्न देवती मातेने विचारलेला आहे. तत्त्वांची संख्या किती आहे ते सांगा. आणि काळ हे पण तत्त्व आहे का? काळाचा काय म्हणजे त्यामधला रोल काय? काळाचं महत्त्व काय आहे? तर काळ हे स्वतः भगवंतच स्वरूप असल्यामुळे काळाचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी जन्म घेणारा, जन्म घेतल्यानंतर जितके आयुष्य आहे तिथपर्यंत राहणारा आणि शेवटी मृत्यूला प्राप्त होणारा हा जो जीव आहे, त्यामधल्या या सगळ्या अवस्था ज्या आहेत, बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंतच्या अवस्था, या सगळ्या अवस्था कालाच्या अधीन आहेत. काळ जसा जसा बदलतो तसा तसा जीवामध्ये बदल घडत असतो. आणि जीवच नाही पण प्रत्येक जीव, प्राणी मात्र याच्यामध्ये हे बदल असे घडत जातात. आणि हा बदल जो घडत आहे त्याचं ज्ञान त्या जीवाला त्याच्या बुद्धीद्वारे होतं. त्यामुळे अंतःकरण जे आहे, चतुष्ट जे आहे, अंतःकरणामध्ये अहंकार, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे आहेत, त्यामध्ये माणसाचं मन हे वायुरूप आहे. बुद्धी जी आहे ते निश्चय करते आणि चित्त जे आहे ते ज्या गोष्टीचा आपण निश्चय केला त्याचं चिंतन हे चित्तामध्ये होत असतं. आणि हे सगळं होत असताना अहंकार म्हणजे हे माझ्याकडून होत आहे, मी करत आहे, हे जे आहे त्याला अहंकार असं म्हणतं. अहंकार हे सगळं व्यष्टी आणि समष्टी हे दोन भाग आहेत, हे आता पण आपल्याला समजलेलं आहे. व्यष्टी म्हणजे आपल्या देहामधलं पिंड आणि समष्टी म्हणजे ब्रह्मांड. जे आपल्या पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. अहंकार हे जे पिंडामध्ये आहे त्याचं स्वरूप ब्रह्मांडाच्या ठिकाणी म्हणजे भगवान शंकर आहेत. अशा प्रकारे पिंड आणि ब्रह्मांड, पिंडितेची ब्रह्मांडी हा जो नियम आहे तो आपण समजावून घेतलेला आहे. आत्तापर्यंत आपल्या सगळ्या वाचनातून आपल्याला या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्व म्हणजे काय हे आहे. गोवर्धन मठ जो आहे शंकराचार्यांचा जगन्नाथपुरीमध्ये, श्री क्षेत्र जगन्नाथपुरी, त्यामध्ये आता असणारे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांचे अनेक यूट्यूबवरचे व्हिडिओ आहेत. त्या मठामध्ये सुद्धा जशी जशी भक्तमंडळी रोज दर्शनासाठी येतात त्यांनी ठराविक वेळ दिलेली आहे. त्या वेळामध्ये शंकराचार्य त्या ठिकाणी बसलेले असतात आणि येणारी भक्तमंडळी आपापल्या शंका विचारत असतात. त्यामध्ये एकाने शंका विचारली की महत्त्व म्हणजे काय? आता प्रश्न साधा आहे, महत्त्व म्हणजे काय? त्याचं उत्तर त्याने दिलेलं आहे. त्या उत्तरामधल्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या मला खूप चांगल्या वाटल्या आणि समजावून सांगण्यासारख्या, म्हणून त्याचा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. जेव्हा माणूस जागा असतो म्हणजे सगळे सृष्टीचे व्यवहार माणसाचे चालू असतात, तेव्हा त्याची इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही सगळी जागृत असतात आणि त्याप्रमाणे ते कामं करत असतात. आता त्या कामाची विभागणी सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांमध्ये झालेली असते. सत्वगुणात्मक तो पूजा करतो, रजोगुणात्मक नोकरी करतो, तमोगुणात्मक कोणी लहान मुलं चुकले तर त्यांना मारतोसुद्धा, त्यांच्यावर रागवतोसुद्धा, किंवा ऑफिसमध्ये नोकरी असेल तर आपल्या हाताखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा तो रागवतो. हे तमोगुणात्मक त्याची प्रकृती झाली. पण सत्व, रज, तमोगुण हे तिन्ही एकाच वेळेस काही उद्भवत नाहीत. एकानंतर एक जसा प्रभाव असेल त्याप्रमाणे, जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे याच्या गुणामध्ये फरक होत असतो. आता याच्याबद्दल ते सांगतात की माणूस जेव्हा झोपतो तेव्हा काय होतं की त्याचं व्यवहार जे असतात, दैनंदिन व्यवहार आहेत ते सगळे शांत झालेले असतात. त्याची इंद्रिय शिथिल झालेली असतात आणि मग तो त्या झोपेचा आनंद घेतो. याच श्री ग्रंथराज दासबोधामध्ये पंचप्रलयसुद्धा सांगितलेले आहेत. त्यामधला निद्रा प्रलय जो आहे तो पिंडाचा प्रलय आहे. आणि त्यामध्ये आपण निद्रेमध्ये असताना सगळ्या दैनंदिन व्यवहार आपण सगळे विसरतो आणि मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि त्याच्या पलीकडे असणारी तुर्या अशी अवस्था आहे. जागृतीमधले व्यवहार सुषुप्तीमध्ये बंद असतात, पण सुषुप्तीमध्ये मी हा जो भाव आहे तो मात्र जागृत असतो. आणि सुषुप्तीनंतर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. स्वप्नामध्ये एक नवीन सृष्टी माणूस निर्माण करतो, मनानेच ती सृष्टी निर्माण झालेली असते आणि त्या सृष्टीमध्ये मी आहे, स्वतः मी सगळे अनुभव घेत आहे. त्यामधलं सुख असो किंवा दुःख असतो याचा अनुभव मी घेत आहे. त्यामुळे दुःखाचं
प्रसंग असेल तर दुःख होतं, सुखाचा प्रसंग असेल तर सुख होतं. पण त्यामधलं जे दुःख आहे त्याची निवृत्ती, त्यामधलं सुख आहे त्याची निवृत्ती मात्र जागे झाल्यानंतर होते. पण त्या स्वप्नाच्या पलीकडे असणारी सुषुप्ती अवस्था आहे. या सुषुप्ती अवस्थेमध्ये माणूस जो आहे तो मागच्या 2 अवस्था आहेत त्याचा विसर पडतो. पण आता तो गाढ झोपेमध्ये असतो. त्याला आता कशाचीच काही जाणीव नसते आणि तरी पण त्याच्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते मात्र तेवढंच जागृत झालेलं असतं. आणि संत मंडळी जे आहेत या तिन्हीच्या पलीकडे पोचलेली असल्यामुळे ते तुर्यावस्थेमध्ये असतात. तुर्यानंद म्हणून रामकृष्ण परमहंसाचे शिष्य पण होते. रामकृष्ण परमहंसांनी ज्यांना अनुग्रह दिला त्या सगळ्यांची नावं जी आहेत अनुग्रहानंतरची ती अशाच प्रकारची आहेत ज्यामध्ये माणसाच्या अवस्था ज्या आहेत विदेहानंद म्हणजे असे सगळे नावं त्यांचे वेगवेगळे आहेत. पण सगळ्यांमध्ये आनंद हा प्रश्न हा जो शब्द आहे तो मात्र सगळीकडे एकच आहे. कारण आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत म्हणून आनंद किंवा आनंद संप्रदायसुद्धा आहे. तर अशा ठिकाणी जे प्रश्न विचारले त्याप्रमाणे स्वामीजींनी त्या ठिकाणी जे उत्तर दिलं निश्चलानंद सरस्वती गोवर्धन मठाचे जगन्नाथपुरीच्या मठाचे शंकराचार्य ते सांगतात की जसा एखादा माणूस स्वस्थ बसलेला आहे, ध्यानामध्ये बसलेला आपण ध्यानामध्ये बसलो तेव्हा आपली जी इंद्रियांची हालचाल असते ती बंद असते. हळूहळू चित्तवृत्ती स्थिर व्हायला सुरुवात होती खऱ्या प्रकारचं ध्यान असेल तर. अन्यथा बाहेरनं येणारे सगळे आवाज आपल्याला ऐकू येतात. घरात कोण आलं कोण गेलं हे सुद्धा आपल्या मनामध्ये त्याची चलबिचल जी आहे ती चालूच असते. मग हे काही ध्यान खऱ्या अर्थाने ध्यान नाही. पण जेव्हा खरं ध्यान होतं तेव्हा इतर बाह्य गोष्टी आहेत तिकडे आपलं लक्ष जात नाही आणि माणूस असा स्वस्थ निश्चल असा बसलेला असतो. आता ही जी अवस्था आहे त्याची ती म्हणजे आकाश तत्वाची अवस्था आहे. आकाश जे आहे ते निश्चल आहे, निरभ्र आहे. आकाशामध्ये कुठल्याही प्रकारचा ढग नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकार नाही. म्हणजे त्याच्या मनामध्ये सुद्धा बाहेरच्या गोष्टींचा कुठलाही ओरखडा त्याच्या मनामध्ये नाही. त्याचं मनसुद्धा तेवढं शांत झालेलं असतं. पण असंच शांत झालेल्या आकाश तत्वाच्या त्या ध्यानात बसलेल्या त्या माणसाला त्या जीवाला मग चलनवलन जे आहे जसं आकाशामध्ये वायू निर्माण झाला त्या वायूमुळे चलनवलन होतं. निरभ्र आकाशामध्ये ढग दिसायला लागतात. हे जसं आहे तसं जेव्हा त्या शांत बसलेल्या जीवाला चलनवलन सुरू होतं तेव्हा त्या ठिकाणी वायूची निर्मिती होते. आता हा जेव्हा वायू निर्माण होतो तेव्हा वायूच्या घर्षणाने आपण पाहतो जसं आकाशामध्ये 2 ढग आहेत त्याचा एकमेकाशी टक्कर झाली तर त्यामध्ये अग्नी निर्माण होतं, वीज चमकती. तसंच या जीवामध्ये सुद्धा एक प्रकारची गरमी म्हणजे तेज त्या ठिकाणी निर्माण होतं. म्हणजे आकाश, वायू आणि मग तेज, गरमी म्हणजे उष्णता, की त्या ध्यानामध्ये बसल्यानंतर आपल्यालाच आपलं शरीर काहीतरी गरम झाल्यासारखं वाटतं. त्यामध्ये काहीतरी विकार झाला. विकार म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाण्याची स्थिती. जसं आपण दूध जे आहे त्या दुधामध्ये जेव्हा विकार होतो, पहिला विकार दुधामधला काय असेल तर ते दूध गरम केलं की त्याचं तापमान जे आहे ते बदलतं. त्यामुळे होणारा बदल म्हणजे विकार. ते दूध गरम झालं. आता गरम दूध झालं की लगेच काही दही लावता येत नाही. त्याला शांत थंड व्हावं लागतं आणि मग कुठलं तरी विरजण दह्याचं त्यामध्ये टाकल्यानंतर त्या मुख्य दुधामध्ये विकार निर्माण झाला की त्याचं दही होतं. म्हणजे हा सुद्धा विकार आहे. दह्याचं पुन्हा ताक हे सुद्धा विकार आहे. त्या ताकामधनं पुन्हा ते लोणी वेगळं काढणं हा सुद्धा विकार आहे आणि त्या लोण्यापासून पुन्हा तूप निर्माण होणं. म्हणजे तूप जे आहे ते त्या दुधामध्ये सुरुवातीपासूनच असतं पण ते दृश्य नाही, ते अदृश्य आहे. म्हणून ते अदृश्य असणारं तूप ते दृश्य होण्यासाठी ही सगळी प्रक्रिया त्यामध्ये विकार व्हावे लागतात. तसं या ठिकाणी आकाश तत्व आहे त्यामध्ये चलनवलन झालं की वायू झालं आणि वायूमध्ये जेव्हा गरमी घर्षण असेल तेव्हा ते त्या ठिकाणी तेज निर्माण होतं. मग त्याच माणसाच्या त्याच जीवाच्या ठिकाणी त्या तेजामुळे जेव्हा घाम यायला सुरुवात होतो तेव्हा तो घाम म्हणजे हे जलतत्व आहे. म्हणजे आपण काय पाहिलं की जल, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि आता राहिलं काय तर पृथ्वी तत्व. आणि आता हाच घाम न पुसता आपण जर तसाच ठेवला तर तो साचून राहतो आणि घाम साचून राहिला की मळ आपण त्याला म्हणतो.
आणि हा मळ हे पृथ्वी तत्व आहे. म्हणजे एकाच जीवाच्या ठिकाणी ध्यानामध्ये बसलेल्या ठिकाणी आकाशतत्वसुद्धा आहे, वायुतत्वसुद्धा आहे, तेजतत्वसुद्धा आहे, जलतत्वसुद्धा आहे आणि त्याच ठिकाणी पृथ्वीसुद्धा आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे चारही जे आहे ते त्या जीवाच्या ठिकाणी अनुभवास येतात. आता प्रश्न काय होता की महत्त्व म्हणजे काय? आता या दृष्टीने जर विचार केला या पाचही तत्वांच्या ठिकाणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जीवाला जसा अनुभव येतो तसा हा जीव आला कुठून? की हा जीवसृष्टी किंवा आपल्या भोवती असणारी सगळी सृष्टी जी आहे पंचभूतात्मक सृष्टी आहे, त्या पंचभूतात्मक सृष्टीच्याही पलीकडे असणारं जे तत्त्व आहे, म्हणजे कसं आहे की ते गणिताच्या भाषेत सांगायचं असेल तर एक सेट असतो, त्यावर एक सुपर सेट असतो, त्या सेटमध्ये आतमध्ये सबसेट असतात. म्हणजे एक लहान पिशवी आहे, त्याच्यावर अजून एक मोठी पिशवी आहे, त्याच्यावर अजून एक पिशवी आहे, असं होता होता मोठं वस्त्र गुंडाळलेलं, जसं आपल्याकडे तंजावरला आपण जर गेलात तर त्या ठिकाणी जो मठ आहे त्याला आदिमठ म्हणतात. आज मुरलीधर गोसावी त्या ठिकाणी मठपती आहेत. त्या मठामध्ये ग्रंथराज दासबोध जो आहे तो 11 वेष्टनामध्ये गुंडाळलेला आहे. अगदी तिथे मी जाऊन ते पाहिलेलं आहे, अनेकदा पाहिलेलं आहे की मूळ दासबोध जर आपल्याला काढायचं असेल तर आधी वरचं वेष्टन काढावं लागतं, मग दुसरं, मग तिसरं, असं 11 वेष्टनं 11 कपड्यांमध्ये बांधलेला तो दासबोध आहे. तसं हा जीव जो आहे, आत्मा जो आहे, असा एक एक कोश आहे त्याच्याभोवती. ते अनेक कोश आहेत, त्यामधले पंचकोश जे आहेत ते आपल्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे कोश आहेत. मग एक एक कोशाच्या आतमध्ये जेव्हा आतला कोश असतो तो आनंदमय कोश, आणि हा आनंदमय कोश म्हणजे आपल्यामध्ये असणारं आत्मतत्व आहे, ज्यामध्ये परमेश्वराने प्रवेश केलेला आहे. मग गाढ झोपेमध्ये जे आहे तो माणूस कशाचा अनुभव घेतो, तर अव्यक्त प्रकृतीचा अनुभव घेतो. आता हे सगळं आपण सांगत असताना ह्या अवघड गोष्टी आहेत, पण या ठिकाणी देवहूती मातेने जे सुरुवातीला सांगितलं होतं की तत्त्वांची उत्पत्ती कशी झाली, तत्त्व कोणकोणती आहेत, आणि हे सगळं सांगत असताना मी स्त्री आहे आणि मला समजेल अशा भाषेमध्ये सांगा. आता जेव्हा आपण सगळा हा एक एक अध्याय वाचत जातो तेव्हा शेवटी म्हणजे तिसऱ्या स्कंदाच्या 33व्या 32व्या आणि 33व्या अध्यायात देवहूती माता म्हणते की आता तुम्ही सांगितलेल्या तत्त्व आणि या तत्त्वाने कसं शरीर निर्माण झालं आणि एक एक तत्त्व सोडून देत असताना जेव्हा शुद्ध तत्त्व जेव्हा उरतं ते महत्त्व जे या जगातल्या प्रत्येक गोष्टीवर ते झाकण्यासारखं आहे, त्या सगळ्या गोष्टींवर ते व्याप्त आहे, इतकं ते विशाल आहे, ही गोष्ट आता मला समजली. आणि त्यामुळे आता माझं मन आता शुद्ध झालेलं आहे आणि शुद्ध जेव्हा मन होतं तेव्हा भगवंताचं अस्तित्व त्या ठिकाणी प्रगट होतं. तशा पद्धतीने देवहूती मातेला या जन्मामध्ये या जीवाचा उद्धार झालेला आहे, तो तिच्या पुत्रामुळे, कपिल महामुनीमुळे, जो तिचाच पुत्र होता पण भगवान महाविष्णूचा अवतार असणारे कपिल जे आहेत ते या ठिकाणी तिला या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. बरं, हे तिनेच पुत्राकडून ऐकलं असं नाही, पण समर्थांच्या चरित्रामध्ये सुद्धा समर्थांनी ही कपिलगीता हा जो उपदेश आहे कपिल महामुनींचा आईला सांगितलेला, हाच उपदेश समर्थांनी आपल्या आईना म्हणजे राणूबाईंना त्या ठिकाणी नंतर जेव्हा ते सगळं भारतभ्रमण झालं आणि नंतर आईची एकदा भेट झाली भारतभ्रमणामध्ये, तेव्हा त्यांनी हा सगळा उपदेश तिला समजावून सांगितलेला आहे. आणि एकदाच नाही तर पुन्हा आईच्या निर्याणाच्या वेळेस समर्थ पुन्हा त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि तोच उपदेश राणूबाई म्हणतात की तू मला सांगितला होता पण त्याचा आता सुद्धा पुन्हा एकदा माझ्यासाठी पुनरुच्चार कर, म्हणजे त्या भगवंताशी मी एकरूप होऊन जाईन. आणि तेव्हा पुन्हा एकदा कपिलगीता त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता ही सगळी पार्श्वभूमी झाली. तिसऱ्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये 27वा श्लोक मागेच आपल्याला येऊन गेलेला आहे. तो सुद्धा श्लोक जो आहे तो या महत्त्वाच्या बाबतीत आहे. ततो अभवन महत्तत्वम अव्यक्तात् कालचोदितात् विज्ञानम आत्मदेहस्थम विश्वम व्यंजस्त तमोनुदहा. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जेव्हा काळाच्या प्रेरणेने मायेपासून हे महत्त्व निर्माण झालं, ते प्रगट झालं, आणि ते महत्त्व काय करतं तर खोट्या अज्ञानाचा नाश करतं.
खोटं अज्ञान म्हणजे काय? आपल्या ठिकाणी असणारा मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, वारुनी दिसला अद्वैत सारा. जगज्जीवन प्रभू जे आहेत म्हणजे जगज्जीवन स्वामी म्हणजे जगन्नाथ स्वामी आपल्या तळवळ मठाचे, त्यांनी केलेली ही सद्गुरूंची आरती आहे. मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, वारुनी दिसला अद्वैत सारा. आपण आरती म्हणण्याची एवढी घाई असते की ते शब्दांच्या अर्थातला आनंद आपण हिरावून घेतो. आपल्याला तो आनंदच मिळत नाही. शांततेने ती आरती म्हटली तर त्या शब्दाशी एकरूप झालो तर ती आरतीसुद्धा आपल्याला पूर्ण पाठ म्हणता येणार नाही, अशी अवस्था आपली झाली पाहिजे. तसं या ठिकाणी या अध्यायामध्ये 26व्या अध्यायामध्ये महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन या ठिकाणी कपिल महामुनी करतात. श्री ग्रंथराज दासबोधामध्ये शेवटी झाले साधनांचे फळं, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. ही अवस्था केव्हा येईल? जेव्हा सकळ तत्वांचा झाडा केला, तत्वसमुदा उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे, अशी जेव्हा अवस्था येईल तेव्हा समर्थ म्हणतात, मी जे दासबोधातून तुम्हाला तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते तुमच्या अंतरी खऱ्या अर्थाने बिंबलेलं आहे. तेव्हाच भगवंताचं अस्तित्व तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये ते तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. सकळ तत्वांचा झाडा केला. तसं या ठिकाणी आता कपिल महामुनी पहिल्या श्लोकात सांगत आहेत, अथ ते संप्रवक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथक्, यद विदित्वा विमुच्येत पुरुष प्रकृतेर्गुणैः. अथ ते संप्रवक्ष्यामि, आता मी तुला ते तत्त्व सांगणार आहे. कोणतं तत्त्व? तत्त्वानां लक्षणं पृथक्. ज्या तत्त्वाने हे शरीर निर्माण झाले आहे, ज्या तत्त्वाने ही सृष्टी निर्माण झालेली आहे, ते महत्त्व जे या ठिकाणच्या सगळ्या गोष्टींना व्यापून पुन्हा ते शिल्लक उरलेलं आहे. आणि एकांशेन स्थितम जगत, हे जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे, 360 अंशापैकी 1 अंशसुद्धा भरलेला नाही. म्हणजे 359 अंशाने हे जग अजूनही तसंच रिकामं आहे. जरी त्यामध्ये त्या एका अंशामध्ये सुद्धा 14 लोक आहेत, सगळं ब्रह्मांड आहेत, 200पेक्षा जास्त सूर्य आहेत असं आज विज्ञानं सांगत आहेत. त्यापैकी एक सूर्य, त्याची ग्रहमाला आणि त्याच्यातलं पृथ्वी आणि त्याच्यातलं आपलं एक शहर, आपला देश आणि हे सगळं असताना आपण त्या सगळ्या गोष्टीचा अभिमान मी म्हणून जो बाळगतो, तो किती वृथा आहे हे जेव्हा या सगळ्या तत्त्वांचं ज्ञान आपल्याला होतं तेव्हा ते लक्षात येतं. आणि विनाकारण माणूस या भ्रमामध्ये असतो की हे सगळं मीच केलेलं आहे. पण हे सगळं ज्यांनी निर्माण केलं तो मात्र मुक्त हस्ताने या सगळ्या गोष्टीचा आनंद सगळ्यांना देत असतो. पण आपण विषयामध्ये असल्यामुळे आपण या खऱ्या आनंदापासून वंचित राहतो. यद विदित्वा विमुच्येत, यद विदित्वा म्हणजे यद म्हणजे जे, विदित्वा म्हणजे जाणल्यामुळे, विमुच्येत की आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते. कशापासून? पुरुष प्रकृतीर गुणे. पुरुष काय, प्रकृती काय आणि त्यांचे गुण काय आहे, या सगळ्या बंधनापासून आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळते. म्हणून मी तुला आता प्रकृती आणि तिचे वेगवेगळे तत्त्व, त्यांची लक्षणं काय आहेत ते मी तुला सांगतो, असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि गीतेमध्ये सुद्धा असाच एक श्लोक आहे, ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी न त्वहं तेषु ते न मयी. म्हणजे या सगळ्या ठिकाणी मी आहे, पण माझ्यामध्ये हे सगळं नाही. म्हणजे मी या सगळ्यांच्या पलीकडे असणारं तत्त्व आहे. तसं या ठिकाणी ते सांगतात. ज्ञानम निःश्रेयसार्थाय पुरुषस्यात्मदर्शनम यदाहुर्वर्णये तत्ते हृदयग्रंथी भेदनम. मग या सगळ्या तत्त्वांचा जो अर्थ आहे तो समजून घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर आत्मस्वरूप दर्शन जे आहे, म्हणजे मीच ते परब्रह्म आहे, अशा अवस्थेपर्यंत जाणं, हे ज्ञान होणं म्हणजेच म्हणजे जीवाला मोक्षाला कारण आहे. म्हणजे आपण मोक्षाप्रती जाऊ शकतो. आणि आपल्यामधील असणाऱ्या हृदयग्रंथी, जसं आपण श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं, गोकर्ण आणि गोकर्णाचं आख्यान जे त्या काय आत्मदेवाचा मुलगा धुंदुकारीला हे जेव्हा सांगितलं तेव्हा तो धुंदुकारी एका वेळूच्या
बेटामध्ये एका बांबूच्या मोठ्या पोकळीमध्ये जाऊन बसलेला होता आणि 7 दिवसाचा सप्ताह होईपर्यंत प्रत्येक दिवशी एक एक गाठ जी आहे ती फुटत गेली होती. तर या गाठी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये असणाऱ्या अज्ञानाच्या गाठी आहेत आणि ते अज्ञान जसं जसं दूर होईल तसं तसं आपण परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होतो आणि त्यालाच खऱ्या अर्थाने ज्ञानम निःश्रेयसार्थाय, तसं ते निःश्रेयस असं ज्ञान मिळवण्यासाठी पुरुषात आत्मदर्शनम, तसं आत्मदर्शन झालं पाहिजे. आणि आता पुढे सांगतात, अनादिरात्मा पुरुषो निर्गुण प्रकृते परहा प्रत्येक धामा स्वयंज्योती विश्वम येन समन्वितम. म्हणजे ते संपूर्ण विश्व जे आहे आपल्यासमोर जे दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ते कोणामुळे प्रकाशित होतं. आता प्रकाशित होणं हा शब्द समजून घ्यायला पाहिजे आपल्याला, की पूर्ण खोलीमध्ये अंधार आहे, आपल्याकडे डोळे असूनसुद्धा आपल्याला दिसत नाही, पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय असूनसुद्धा आपल्या हाताला ते लागत नाही, स्पर्शाने ते जाणवत नाही, कानाने ते ऐकू येत नाही, असा अंधार त्या ठिकाणी आहे. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी अग्नी किंवा एखाद्या दिव्याचा उदय होतो, पण ती लावतो आपण, तेव्हा ती लावल्याबरोबर ते जे आत्तापर्यंतचं अज्ञान होतं ते अज्ञान मावळायला किती वेळ लागला? तर जितका वेळ ती पणती त्या ठिकाणी प्रज्वलित करण्यासाठी लागला तितकाच काही सेकंदापेक्षाही कमी असणारा वेळ लागला आणि त्या उजेडामध्ये सगळं मला स्वच्छपणे जसं दिसायला लागतं तसं हे आत्मज्ञान झाल्यावर या जगाकडे पाहत असताना या जगामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये तेच परब्रह्म भरलेलं आहे हे समजणं मला सोपं जातं. पण अन्यथा ते का मला समजत नाही? कारण मायेचा प्रभाव या जीवावर असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये विषयच शोधत जातो माणूस. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं बिन रघुनाथा बोखटे सर्व काही. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा भरला घनदाट हरी दिसे ही गोष्ट माणसाला सहजपणे जाणवायला लागते. पण त्यासाठी सारखं चिंतन त्याच गोष्टीचं झालं पाहिजे. आणि म्हणून माणूस का या सगळ्या भ्रमामध्ये राहतो, का या सगळ्या गुंत्यामध्ये अडकून पडतो, याचं कारण काय आहे? तदस्य संस्कृती बंधः पारतंत्र्यंच तत्कृतं भवत्युकर्तृष्यस्य साक्षिणो निवृत्तात्मनः. मूळ अभिमान जो आहे तो कर्तृत्वाचा आहे. कर्तृत्वाचा अभिमान कशामुळे? तो कुठून सुरू होतो? जेव्हा मी आत्मरूप आहे हे माणूस विसरतो आणि मी देहरूप आहे. आपण भाड्याच्या घरामध्ये राहत असतो तेव्हा मी भाड्याच्या घरात राहत आहे हे विसरून हे माझं घर, हे माझं घर, माझं घर तिथंच आहे, तुम्ही केव्हा या, म्हणजे माझं माझं असं जेव्हा माणूस म्हणायला सुरुवात करतो तेव्हा मूळ स्वरूपामध्ये ते घर दुसऱ्याचं आहे हे तो विसरतो आणि त्याला तो स्वतःचे घर असं समजू लागतो. पुढे आपल्याला पुरंजनाचं आख्यान येणार आहे. त्या पुरंजनाच्या आख्यानामध्ये पुरंजन, त्याचा मित्र अविज्ञान हे जे आहे आणि त्या ठिकाणी असणारी नवपुरे देही, ती जी त्यांना ती मुलगी त्या जंगलामध्ये भेटते तीसुद्धा आहे. नवद्वारे पुरे देही म्हणजे देह जो आहे त्याला 9 द्वार असणारं ती जी कन्या आहे, ती जी राजकुमारी आहे, तिच्या प्रेमात तो पडला आणि त्यामुळे त्याचा मित्र जो आहे अविज्ञान, जो या सगळ्या ज्ञानाच्या पलीकडे असणारं ब्रह्मतत्व आहे, तो त्याला हे सांगतो की आपल्या दोघांमध्ये मैत्री आहे, पण तू जसं वागशील त्याप्रमाणे मी तुझ्याशी वागेन. तू मला विसरलास तर मी तुला विसरणार, तू मला सोडून गेलास तर मी तुला सोडून. जसं आपण मी देह आहे असं समजल्याबरोबर भगवंत जो आहे तो आपल्यातनं आपलं प्रतिबिंब हळूहळू कमी करायला लागतो आणि भगवंताचं अस्तित्व माझ्यामध्ये आहे याचा विसर माणसाला पडतो. पण माझ्या कर्तृत्वामुळेच मी आनंदात आहे असं त्याच्यामध्ये भाव निर्माण होतो. म्हणजे कर्तृत्वाच्या अभिमानामुळे अकर्ता, स्वाधीन, साक्षी आणि आनंदरूप असणारा पुरुष हा जीव स्वतःला जन्ममृत्यूच्या बंधनामध्ये अडकून घेतो आणि पारतंत्र्यामध्ये जीवन जगतो. मग आता 3 गोष्टी या ठिकाणी आहे. कार्य, कारण आणि कर्तृत्व. या 3 गोष्टी त्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. कार्यकारण कर्तृत्वे कारणं प्रकृतीं विदुः भोक्तृत्वे सुखदुःखानां पुरुषं प्रकृते परम. कार्यरूप काय आहे? शरीर. कारणरूप काय आहे? इंद्रिय. कशाने आपण सगळी कामं करणार आहे? ते इंद्रियांमुळे. आणि कर्तारूप काय आहे? तर इंद्रियाच्या अधिष्ठाता देवता. म्हणजे 3 गोष्टी या ठिकाणी आहेत. कार्यरूप शरीर,
कारणरूप इंद्रिय आणि कर्तारूप इंद्रियाच्या अधिष्ठाते देवता. हाताने कर्म करायचं, ती देवता हाताची जे इंद्र आहे, आणि जे कर्म करायचं, जे दान द्यायचं, ते आपण केलेलं कार्य आहे. आणि ते कार्य कशाने करतो? आपण इंद्रियाने करतो, ते कर्मेंद्रिय आहे. आणि कार्य कोण हे सगळं कार्य करत आहे? त्याचं शरीर करत आहे. पण हे सगळं करत असताना त्याच्या मागे असणारा आत्मा जो आहे तो महत्त्वाचा आहे. तो नसेल तर मी कुठलीच गोष्ट करू शकत नाही, ऐकू शकत नाही, वास घेऊ शकत नाही, पाहू शकत नाही. हे जीवाला समजलं पाहिजे. पण तो स्वतःलाच त्या ठिकाणी महत्त्वाचं समजतो. आणि त्यामुळे आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये उभी आलेली आहे, लोकी शब्द अमान्य केला. म्हणजे भगवंत म्हणतात की माझा शब्द इतका मी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं, पण त्याच्यावर याचा विश्वासच नाही, तो अमान्य केला. आणि तो अमान्य केल्यामुळे लोक नाना प्रकारचे सुखदुःख भोगत जातात. कारण प्रकृतीच्या पलीकडे असणारं हे माझं तत्त्व आहे, पण त्या पुरुषाला सुख दुःख भोगण्याचे कारण हा देहच आहे. आणि म्हणून तो जीव जो आहे तो या ठिकाणी सुखदुःख भोगत जातो. आता आजचा जो अध्याय आहे हा पूर्णपणे अवघड आहे. तो रस्त्याने जात असताना, कार चालवत असताना प्रत्येक ठिकाणी चांगला सरळ असा रस्ता असेल असं सांगता येत नाही. मध्ये मध्ये घाट येतात, मध्ये मध्ये उतार येतात, मध्ये मध्ये वळणं येतात. ती आल्यावर त्या ड्रायव्हरला जसं सावधानतेने ती गाडी चालवायला लागते. आणि तरी पण तो मार्गक्रमण करत जिथून निघाला आणि जिथे पोहोचायचं आहे तिथपर्यंत तो सरळपणे जात असतो. पण हे सगळं करत असताना जे खाचखळगे, ज्या दऱ्या खोऱ्या येतात त्यामधूनसुद्धा त्याला ती वाट काढत जावं लागते. ही जर 4 व्हीलरच्या गाडीची अवस्था आहे तर मग पायी जाणाऱ्याला तर किती मोठा त्रास असेल. पण भक्तिमार्गामध्ये अत्यंत सोपा मार्ग हाच आहे की भक्तिमार्गा मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, तरी श्रीहरी पाविजतो स्वभावे. भक्तिमार्ग का श्रेष्ठ आहे? कारण त्यामध्ये सहजपणे तो पहिलं तेराला जातो. रेल्वेत बसल्यावर आपण एवढा विचार करत नाही की ड्रायव्हरला चालवता येईल की नाही, मी झोपलो तर हा ड्रायव्हर जागा राहील की नाही, असा आपण काही विचार करत नाही. पण अकोल्यात बसलं की सकाळी पुण्याला पोचतो एवढं मात्र निश्चित आपल्याला माहीत असतं. आपण निश्चिंत असतो. तसं आपण निश्चिंत असलं पाहिजे, देवावर सगळा भार घालून. देव सगळं करणारा आहे आणि तो आपलं कधीही अहित चिंतन करणारा नाही. याचा भरोसा हा साधकावर जेव्हा असतो तेव्हा भगवंत म्हणतात योगक्षेमम वहाम्यहम, की याचा योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टी त्याला पुरवण्याचं काम हे माझं आहे. म्हणून आता पुढच्या देवहूती माता जी आहे ती प्रश्न विचारते आपल्या मुलाला, प्रकृते पुरुषस्यापि लक्षणं पुरुषोत्तम ब्रूहि कारणयोर्यस्य सदसच्च तदात्मकम. म्हणजे या विश्वातील कार्य जे आहे ते स्थूल कार्य असेल, सूक्ष्म कार्य असेल, त्याचं स्वरूप काय आहे आणि ते कार्य करण्याचं कारण काय आहे, आणि प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणे काय आहेत हे सुद्धा मला समजून सांगा, असं ती विचारते. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी उत्तर देतात की ही प्रकृती जी आहे ती त्रिगुणात्मक आहे, ती अव्यक्त आहे, ती नित्य आहे आणि कार्यकारण रूप आहे. कुठल्याही एखादी वस्तू आपल्यासमोर दिसत असेल तर तिच्या निर्मितीसाठी काहीतरी कारण असलं पाहिजे. ते कारण काय आहे तिथपर्यंत आपण विचार केला पाहिजे. आणि असा विचार मागे मागे करत गेलो आपण तर अव्यक्त गोष्टीमधनं व्यक्त गोष्टी निर्माण झाल्या हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक माझ्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या पदार्थांमध्ये मूळ अधिष्ठान जे आहे ते परमेश्वराचं आहे. म्हणजे तेथे पाहिजे अधिष्ठान, ते अधिष्ठान जे आहे ते भगवंताचं असलं पाहिजे. हे जे सांगतात समर्थ आपल्याला, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पाहिजे म्हणजे पहा, त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताचं अधिष्ठान पहा. आणि मग त्यानंतर त्या अधिष्ठानामुळे जे कार्य तो करत आहे ते कार्य तुम्हाला सहजपणे ते आपल्या मदतीसाठीच ते कार्य होत आहे हे लक्षात घ्या. आणि हे जर आपण नाही घेतलं तर या भ्रमामध्ये आपण राहू की या सगळ्या गोष्टी माझ्यामुळेच होत आहे, कर्तृत्वाचा अभिमान आपणच घेत आहोत आणि त्यामुळे सुखदुःख जे आहे ते आपल्या वाट्याला येत असतं. त्यामुळे प्रधान नावाचं एक तत्त्व आहे. आणि मग आता ते प्रकृती म्हणजे काय, प्रधान म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी सांगतात. आता हे सांगत असताना किती तत्त्व आहेत हे सांगतात. त्यामध्ये एक श्लोक येतो
पंचभिर्ब्रह्म चतुर्भिः दर्शभिस्तथा एतच्च चतुर्विंशतिकं गणं प्राधानिकं विदुः. पंचभी म्हणजे पंचमहाभूते, पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूते. नंतर मग तन्मात्रा आहेत, पंचतन्मात्रा. काय तन्मात्रा? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता आपल्याला जे पाठ झालेलं असतं ते एका क्रमाने असतं आणि त्याचा विचार केला तर ते उलट्या क्रमाने असतं. पंचमहाभूते कोणते असं विचारले की आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण जेव्हा निर्मिती होती तेव्हा ती उलट्या क्रमाने होते. आधी आकाश, त्यामध्ये वायू, चलनवलन, त्यामध्ये तेज, नंतर त्यानंतर जल म्हणजे आप आणि त्यानंतर पृथ्वी. आता तन्मात्रा जर घ्यायच्या असतील तर आपण कसं पाठ करतो की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय. पण पृथ्वी म्हणलं तर त्याचा गुण गंध, जल म्हणलं तर रस, तेज म्हणलं तर रूप, वायू म्हणलं तर स्पर्श आणि आकाश म्हणला तर शब्द. म्हणजे पंचमहाभूते आणि पंचतन्मात्रा. आता या सगळ्याचं ज्ञान मला जर व्हायचं असेल तर आपण जीवाच्या ठिकाणी अंतःकरण आहे, ते चतुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता मन जे आहे ते मन वायुरूप आहे आणि ते वायुरूप असल्यामुळे ते चंचल आहे आणि चंचल असल्यामुळे ते सारखं भरकटत असतं. हे पंचविषय जे आहेत त्या पंचविषयांचं चिंतन ते अखेरपणे करत जातं आणि ते मन जे आहे ते ज्या गोष्टीचं चिंतन करतं त्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी मग ते विचार करायला लागतं आणि मनामध्ये येणारा संकल्प जो आहे तो चांगला असो किंवा वाईट असो, मग बुद्धी त्यावर विचार करते आणि बुद्धी ही जी काय ती निश्चयात्मक आहे. मनामध्ये आलं की आता आपण फिरून यावं आणि मग लगेच मनामध्ये विकल्प होतो. इतक्या लवकर कशाला उठायचं, इतक्या लवकर कशाला फिरायला जायचं, मग विकल्प होतो. आणि मग आता निश्चयात्मक बुद्धी, आता तो निश्चय फिरायला जायचं किंवा नाही हा निश्चय करण्याचं काम हे बुद्धीचं आहे. आता बुद्धी जशी असेल, सात्विक असेल, राजसिक असेल, तामसिक असेल, ती जशी असेल तसा विचार ते मन करायला लागतं आणि त्याप्रमाणे माणसाकडून क्रिया होतात. मग बुद्धीने निश्चय केला नाही आता गेलंच पाहिजे फिरायला, की मग चित्त जे आहे मग त्या कार्याचं चिंतन सुरू करतं आणि ते चिंतन सुरू झाल्याबरोबर अहंकार म्हणजे एक निर्णय होतो आणि त्याप्रमाणे कार्याला सुरुवात होती. म्हणून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पण या अंतःकरणापैकी या 4ही गोष्टी जर भगवंताच्या ठिकाणी आपण एकरूप केल्या तर मनामध्ये विषय जो आहे तो भगवंताचा असेल, निश्चय जो असेल तो भगवंताच्या प्राप्तीसाठी असेल म्हणजे बुद्धी, आणि मग चित्ताचं चिंतन जे आहे ते भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन असेल आणि मग अहंकार जो आहे स्वरूपी उदेला अहंकार राहो तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो, म्हणजे सगळं जग, सगळं आकाश त्या स्वरूपानेच सगळं आच्छादित आहे असा माणूस विचार करायला लागतो. आणि मग पुढे काय येतं तर पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. आता याचं पूर्ण स्पष्टीकरण पुन्हा सगळं देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण आपण या ठिकाणी हे लक्षात घ्यावं की कपिल महामुनींनी जी तत्त्व सांगितली ती पंचमहाभूते आणि पंचतन्मात्रा म्हणजे 10, अंतःकरणाचे 4, मनबुद्धी चित्त अहंकार 14, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे तत्त्व कितीचं 24 तत्त्व आहे. म्हणजे हा जीव जो आहे तो या 24 तत्त्वाने निर्माण झालेला आहे. म्हणजे ज्ञानी लोक जे आहेत, विद्वान लोक जे आहेत ते म्हणतात की प्रकृतीचे कार्य जे आहे, प्रकृती कसं कार्य करते तर ते या 24 तत्त्वांच्या भरोशावर करते. पण हे स्वतःहून सगळं कार्य करू शकत नाही आणि म्हणून त्याच्याही वर हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रमुख म्हणून कोण असेल तर तो म्हणजे काळ आहे आणि ते काळ जे आहे ते 25वे तत्त्व आहे. त्याला आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, स्वर्गो मृत्यो पाताले वा यत्किंचित सचराचरम सर्व पंचभूतकम राम षष्टम किंचिन न दृश्यते. या जगामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये पंचमहाभूतच आहेत, हेच महत्त्वाचं आहे. त्यामध्ये षष्टम किंचिन न दृश्यते, 6वं तत्त्व या ठिकाणी नाही. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा पिरियॉडिक टेबल केमिस्ट्रीमध्ये असतो की सगळ्या धातू ज्या आहेत त्या पिरियॉडिक टेबलमध्ये असतात.
कुठली धातू की कोणाचा 51 नंबर, कोणाचा 52 नंबर, कोणाचा 90 नंबर. आम्हाला जेव्हा शिकवलं तेव्हा 92, 94 अशी तत्त्वं त्या पिरियडिक टेबलमध्ये शिकवली. नंतर जेव्हा अजून पुढे शिक्षण झालं तेव्हा मग 102, 104 अशी तत्त्वं झाली. म्हणजे विज्ञानाला या जगामधल्या सगळ्या गोष्टींची तत्त्व किती असं जर विचारलं तर त्या केमिस्ट्रीच्या दृष्टीने, पिरियडिक टेबलच्या दृष्टीने 102, 104 म्हणजे ती संख्या निश्चित अशी नव्हती. ती वाढत चालली. जसं जसं संशोधन असेल तसं तसं ती वाढत चालली. पण अध्यात्माच्या दृष्टीने मात्र स्वर्गे मृत्यू पाताले वा, स्वर्ग असो, मृत्यू असो, पाताळ लोक असो, यत्किंचित सचराचरम म्हणजे सगळ्या चराचरामध्ये सुद्धा सर्व पंचभूतकम राम, सगळीकडे फक्त 5च तत्व आहे. आणि षष्टम किंचिन न दृश्यते, की 6वं तत्व नाही, 5च महाभूतं आहेत आणि त्यामध्येच ही सगळी पृथ्वी निर्माण झालेली आहे. तसं या ठिकाणी मन जे आहे ते संकल्प करतं, बुद्धी हे निश्चय करतं, चित्त त्याबद्दलचं चिंतन करतं आणि अहंकार जे आहे ते स्वतःच्या मीची जाणीव करून देते. मी कोण आहे तर माझं तत्त्व. आमच्या अक्का वेलणकर ज्यांच्या या जन्मशताब्दीनिमित्त आपण ही सेवा सुरू केली, त्या अक्का नेहमी म्हणायच्या, मी कोण असा जर प्रश्न विचारला तर अक्का आपल्या छातीवर हात मारून घ्यायच्या आणि मी सच्चिद आनंद तत्व आहे. आदी शंकराचार्य आता ज्यांची आपण जन्मतिथी साजरी केली वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी, आदी शंकराचार्य दक्षिणेमधून त्यांचं जन्मगाव कालाडी इथून जेव्हा नर्मदेच्या काठी आले आणि त्यांच्या सद्गुरूंची आणि त्यांची भेट झाली. सद्गुरू अशा निर्गम अशा भागामध्ये राहत होते. त्याचा व्हिडिओसुद्धा आला होता. त्या व्हिडिओ काय 2-4 मिनटाचा व्हिडिओ आहे. तो जरी पाहिला तरी त्या डोंगराच्या कपारीमध्ये माणूस जाण्याएवढीसुद्धा जागा नसते. म्हणजे आपलासुद्धा श्वास त्या ठिकाणी रोखला जातो नुसतं पाहताना. तर प्रत्यक्ष गेल्यानंतर काय असेल ते लक्षात घ्या. आणि त्यामध्ये जाऊन त्यांना सद्गुरूंची भेट झाली आणि सद्गुरूंनी परीक्षा पाहण्यासाठी त्यांना फक्त विचारला प्रश्न की तू कोण आहेस? तेव्हा ते म्हणतात, अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? तर मी सच्चिद आनंद स्वरूप आहे. असं भगवान शंकराचार्यांनी जेव्हा उत्तर दिलं तेव्हा त्यांच्या सद्गुरूंना निश्चित खात्री झाली की ज्यासाठी मी हा देह धारण केला आहे तो माझा सत्शिष्य आता माझ्यासमोर उभा आहे. आणि मग त्यांना अनुग्रह दिलेला आहे. म्हणजे एतावानेव संख्यातो ब्रह्मण सगुणस्य हो सन्निवेशो मया प्रोक्तो काल विंशकः. म्हणजे आकार विशेष म्हणून 24 तत्वांची संख्या सांगितली आहे. आणि याखेरीज जो काळ आहे ते खरं म्हणजे 25वं तत्व आहे आणि ते 25वं तत्व म्हणजे मी आहे असं भगवंत सांगत आहेत. आता पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या याच ह्याच्यामध्ये अंतःपुरुषरूपेण कालरूपेण यो बहिः समन्वयतेश सत्वानां भगवान आत्ममायया. म्हणजे अंत म्हणजे आतमधल्या विचाराने आणि बाह्यरूपाने. अंतमध्ये 24 तत्व आहेत आणि कालरूपेण यो बहिः, कालरूप हे जे तत्व आहे ते बाहेर आहे. भगवंत जो आहे तो आतमध्ये जसा आहे तसाच तो बाहेरसुद्धा आहे. समन्वयतेश सत्वानां भगवान आत्ममायया. म्हणजे अशा प्रकारे आपल्या मायेच्याद्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने आहे तो भगवंत आणि बाहेर तो काळरूपाने आहे. आणि ते भगवंत म्हणजेच हे 25वं तत्व आहे. आता यत्तत् सत्वगुणं स्वच्छं शांतं भगवतः पदं यदाहुर्वासुदेवाख्यं चित्तं तन्महात्मकं महदात्मकं. मग महदात्मक तत्व म्हणजे काय आहे ते सांगतात की जे सत्वगुणमयी आहे, जे स्वच्छ आहे, जे शांत आहे आणि भगवंताच्या उपलब्धीचे जे स्थान आहे की जे चित्त आहे आणि ते चित्त जेव्हा शुद्ध होतं तेव्हा त्याला महत्त्व असं म्हणतात आणि त्यालाच आपण वासुदेव असे म्हणतो. म्हणून भगवंताच्या हा श्लोक झाला की आपण थांबूया, कारण हा अध्याय थोडा मोठा आहे आणि स्पष्टीकरण जास्त आहे. त्यामुळे आज आणि उद्या आपण याच अध्यायाचा विचार करणार आहोत. भगवंताच्या वीररूप शक्तीपासून हे महत्त्व निर्माण झालं आणि त्या महत्त्वाच्या ठिकाणी क्रियाशीलते झाल्यावर मग अहंकार निर्माण झाला. अहंकार म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यापासून क्रियाशक्तीमुळे 3 भाग झाले त्याचे, एक वैकारिक, एक तेजस आणि एक तामस. तर वैकारिक जे आहे ते सत्वगुणात्मक असल्यामुळे त्यापासून मन निर्माण झालं.
तेजस जे आहे, तेज म्हणजे रजोगुण जो आहे, ते जे आहे त्यामध्ये इंद्रिय निर्माण झाली. कारण सगळं रजोगुण जो आहे तो माणसाचा व्यक्त होतो, तो इंद्रियांच्या कार्याद्वारे व्यक्त होतो. त्यामुळे ते रजोगुण झालं आणि तामस जे आहे त्यामधून पंचमहाभूते निर्माण झाली. आता जो पुढचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. थोडासा मोठा अध्याय आहे आणि थोडं स्पष्टीकरण पण जास्त आहे. 1-2 समर्थांच्या ओव्या ज्या आहेत त्या आपण लक्षात घेऊ. पहा, दोरीकरिता भुजंग, जळाकरिता तरंग, मार्तंडाकरिता चांग, मृगजळ वाहे. दोरी पडली आहे म्हणून त्यावर भास होतो, तो भुजंगाचा भास होतो. तसं दृश्य जो आहे ते भगवंताच्या अधिष्ठानावर असलेला भास आहे. जळाकरिता तरंग, पाणी आहे म्हणून तरंग आहे. पाणीच आटलं तर मग तिथे तरंग कसा राहणार. मार्तंडाकरिता चांग, मृगजळ वाहे. सूर्य असल्यामुळे, सूर्याच्या उष्णतेमुळे मृगजळ आहे आणि ते पाणी म्हणून भासतं आपल्याला. म्हणून हा भास जो आहे त्याचं अधिष्ठान जे आहे ते खरं म्हणजे मार्तंडच आहे, तो सूर्यच आहे. पण अधिष्ठानाकडे लक्ष नसल्यामुळे त्या मृगजळाने माझी तृप्ती होईल, त्यातून मला पाणी पिल्याचं सुख मिळेल म्हणून जीव त्या ठिकाणी धावत असतो. अविद्या गुणे बोलीजे जीव, अविद्या असल्यामुळे जीव हा शब्द आला. आणि माया गुणे बोलीजे शिव, माया आहे म्हणून शिव. आणि मूळ माया गुणे देव, म्हणजे जे देव आहेत, देवता आहेत, ते कशामध्ये निर्माण झाले तर मूळ माया गुणे देव बोलीजे. तो म्हणून कारण मूळ माया, सगळ्याचं कारण काय तर मूळ माया, जिच्यामुळे अनंत शक्ती धरावया, येथीचा अर्थ जाणावया, अनुभवी पाहिजे. म्हणजे हे सगळं समजून घ्यायचं असेल तर समर्थ म्हणतात खरा अनुभव जो आहे तो असला पाहिजे. आणि आकाश असता निश्चळ, मध्ये वायू झाला चंचळ, तैसी जाणावी केवळ मूळ माया. मूळ माया, मग गुणमाया, असं एक एक त्या पायऱ्या आहेत त्याच्या, की हे सृष्टी निर्मितीच्या. आणि मग तैसी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली. मूळ माया झाल्याबरोबर निर्गुणता संचली आणि तेने दृष्टांते तुटली मागील आशंका. जी मागची आशंका होती ती त्यामधून आता कमी झालेली आहे. असं सूक्ष्म महाबुद्धी कशी निर्माण झाली याबद्दल या ठिकाणचं विवेचन केलेलं आहे. आता पुढचा भाग जो आहे तो आपण उद्या पाहू. त्यामुळे आता या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तू भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता, वेद तरुचे मधुर फळ, नुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता, येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता, गमते जणू मानस तीर्थ. द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ती जले भरित. विहरे हरिहंस चितेथ, श्लोक सुकुमले संत लिकुले. सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता, अपार महिमा ग्रंथाचा.
वदवेना कोणासाचा, मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा, जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा, तमहरता आरती करी तुझ भगवंता, ग्रंथ नभे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.